आज आपण गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आपण विचार करणार आहोत. गौतम बुद्धांनी सुद्धा एकही वाक्य लिहिलेलं नाही, जाहीर सभामध्ये ते बोललेले नाही. त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे ते सध्याचं बिहार, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग यापेक्षा ते जास्त फिरलेले नाही. परंतु त्यांच्या विचारांची, संदेशाची मोहिनी साऱ्या जगभर पसरली. म्हणजे अफगाणिस्तानातल्या बामियापासून ते जपान पर्यंत, कोलंबो पर्यंत, भारतभर सगळ्या लोकांना बुद्ध विचाराचं आकर्षण कायम त्यांच्याकडे राहिलेलं आहे. एक विचार असा येतो की गौतम बुद्धांचा विचार हा ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक व्यापक का झाला, 7 समुद्रापलीकडे का पोचला, त्यात अशी काय वैशिष्ट्य होती की ज्यामुळं सगळ्याच लोकांना त्याचं आकर्षण वाटलं. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या पासून ते महात्मा गांधींच्या पर्यंत ते आजही आपल्याला विविध क्षेत्रातल्या लोकांना बुद्धाचं आकर्षण वाटलं. या बुद्धाच्या विचारामधून सर एडविन अर्नोल्ड यांनी लाईट ऑफ एशियन ऑफ एक अतिशय छोटं पण सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. याचा अर्थच असा की पूर्वेकडून या नव्या विचारांचा झालेला सूर्योदय किंवा त्या विचाराचा प्रकाश हा साऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना सुद्धा उजळवणारा ठरला. आता हा बुद्ध काळ जो आहे त्या बुद्ध काळामध्ये आजची जर बिहारची अवस्था बघितली तर तिथलं दारिद्र्य पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा फारसा फरक याच्यामध्ये नव्हता. या गौतम बुद्धांच्या वेळेला समन किंवा श्रमण ही श्रमण परंपरा म्हणायची. त्यावेळेला डॉमिनेटिंग असणारा प्रभावशाली विचार म्हणजे जैन होता. जैन श्रमण परंपरा होती. आणि सम्राट हे जे बिंबिसार होते त्यांचे छोटेसे मांडलिक राजे म्हणा, म्हणजे कपिलवस्तूमधलं शाक्य घराणं, राजा शुद्धोधन बघायचा. महावीरांचं सुद्धा त्या भागामध्येच ते 24वे तीर्थंकर मानले गेले. त्याच्या अगोदर 23 तीर्थंकरांची परंपरा आहे. आणि ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्यांना भगवान म्हणायचे किंवा बुद्ध म्हणायचे पाली भाषेमध्ये. त्या अर्थी भगवान महावीर, भगवान बुद्ध किंवा गौतम बुद्ध अशा संज्ञा पुढे आल्या. आता सारं बुद्धांचं जे ज्ञान आहे किंवा त्यांनी मानलेला उपदेश आहे हा चालत चालत ते करायचे. त्यामुळे त्याला बुद्धचर्या असं म्हणतात. आणि या गौतम बुद्धांच्या विचारातून जे काही संकलन झालं ते गौतम बुद्धांच्या नंतर महासंगीनी म्हणजे महासभा झाल्या. बुद्धांना स्वतः ऐकलेले, बुद्धांना पाहिलेल्या भिक्खूंच्याकडून. आणि त्या भिक्खूंच्याकडून बुद्ध काय म्हणाले याची एकवाक्यता त्या महासभेमध्ये आल्यानंतर पाली भाषेमध्ये ते स्क्रिप्ट स्वरूपात आलं. अशा ज्ञानाच्या 3 पेट्या आहेत, त्याला त्रिपिटक असं म्हणतात. मग त्या त्रिपिटकामध्ये जे 3 भाग आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बुद्धांची वचनं आहेत. स्वतःहून सांगितलेली, कोणी विचारलं म्हणून सांगितलेली किंवा विचारणाऱ्याचा कल बघून गौतम बुद्धांनी मांडलेली मतं, अशा तऱ्हेचं संकलन या त्रिपिटकामध्ये आहे. त्रिपिटकामध्ये कुठंही रामाचा, कृष्णाचा, राधेचा, पांडवांचा, कौरवांचा, कुरुक्षेत्राचा कुठंही उल्लेख नाही किंवा महावीरांच्याही कुठल्या याच्यामध्ये हा दिसत नाही. आणि त्यामुळं महाभारत आणि रामायण ही महाकाव्य आहेत. पण बुद्ध, महावीर हे होऊन गेले, त्यांचं अस्तित्व होतं या पृथ्वी तलावर. त्यांनी उपदेश केलेला आहे, त्यांनी अनेक प्रकारच्या उपासना केलेल्या आहेत. हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आता त्यांच्या सूत्रपीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक
अशी त्रिपिटकाची 3 भाग आहे. हे गौतम बुद्धांच्या महानिर्वाण म्हणजे साधारणपणे 483 इसवी सनापूर्वी झालं आणि त्यानंतर हा भाग आलेला आहे. गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तो लुंबिनी वनात झालेला आहे. म्हणजे त्यांचं देवदह इथंही मी गेलो होतो. देवदह हे आजोळ, त्या आजोळला त्यांच्या माहेरी त्यांची आई मायावती राणी मायावती जात असताना शालवृक्षाच्या एका वनामध्ये ती थांबते आणि एका शालवृक्षाखाली तिची प्रसूती होते. ती प्रसूती उभ्या होते आणि तिथं गौतम बुद्धांचा जन्म होतो. या लुंबिनी वनामध्ये पुढं सम्राट अशोकाने ते जन्म ठिकाण शोधून त्या ठिकाणी पोलादाचा एक मोठा स्तंभ उभा केलेला आहे आणि त्यामुळं त्या स्थानाची निश्चिती झालेली आहे. आज त्या स्थानामध्ये अनेक उत्खननामध्ये सापडलेले मोठे विटांची बांधकामाचा काही भाग आपल्याला मिळतो. लुंबिनी वनातून आपण पुढं ज्या वेळेला जातो त्यावेळेला या रोहिणी नदीच्या काठाला असणारं कपिलवस्तू हे त्यांचं मूळ ठिकाण, राजधानीचं ठिकाण. म्हणजे कपिल नगरीमध्ये कपिल मुनींचं ज्यांनी सांख्यवाद मांडला, नास्तिक विचार परंपरेचा विचार मांडला, त्या कपिल मुनींच्या नावावरून ते कपिलवस्तू नगराचं नाव झालं. आणि बुद्धांचं महानिर्वाण जे आहे ते जे झालेलं आहे ते कुशीनारा या ठिकाणी झालेलं आहे. कुशीनाराच्या ठिकाणी जसं शाक्य कुटुंब, कोलीय कुटुंब जमात होती, तशीच ही मल्ल नावची जमात त्या ठिकाणी राज्य करत होती पूर्वी. या ठिकाणी भगवान बुद्धांचं महानिर्वाण झालेलं आहे. त्या ठिकाणी आज मी बघितलं की एक सुंदर मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये बुद्धांची उत्तरायण चालू झाल्यानंतर बुद्धांनी आपला एक हात मानेखाली घेतलेल्या अवस्थेमध्ये ती झोपलेली मूर्ती त्या ठिकाणी सुंदर आहे. अजूनही हे सगळे भाग नेपाळ आणि भारतामध्ये जरी डिवाईड झाले असले तरी त्यावेळच्या या रेंजमध्ये तुम्ही असं निसर्गरम्य अशा परिसरामध्ये बुद्धांचा हा जन्म आहे, ते वाढलेले आहेत आणि त्यांचं निर्वाण झालेलं आहे. आता यामध्ये एक असं म्हणतात की पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म आहे, पौर्णिमेलाच त्यांना निरंजन नदीच्या काठी साक्षात्कार झाला ज्ञानाचा आणि त्यांचं महानिर्वाण जे झाले ते सुद्धा पौर्णिमेला झाले. हे एक बुद्ध जीवनच मोठं काव्यमय आहे. म्हणजे त्यावर अनेकांनी भाष्य केलेली आहे. तर गौतम बुद्धांचा हा जर विचार आपण करायला लागलो तर गौतम बुद्ध एक क्षत्रिय होते. हे क्षत्रियांनाही त्यांचा विसर पडलेला आहे. गौतम बुद्धांच्या नंतर दुसरं धम्मचक्र प्रवर्तन जर भारतामध्ये झालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ते केलेलं आहे. म्हणजे लाखो गुलाम असणाऱ्या चातुर्वर्ण्याच्या या वर्णवर्चस्वाखाली पिचलेले जे दलित गुलाम होते त्या गुलामांना एखाद्या मोजेसारखं त्यांनी मुक्त केलेलं आहे, नवसंजीवन दिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या विविध धर्मांचा अभ्यास करून डॉक्टर आंबेडकरनी निर्णय घेतला की बुद्ध धर्मालाच त्यांनी निवडलं. जसं ख्रिश्चनिटी हा ज्यू धर्मातून उत्क्रांत झालेला एक नवा धर्म अधिक शुद्ध स्वरूपामध्ये नवजातीला मिळाला, तसाच हिंदू धर्म ज्याला सनातनी आपण म्हणत होतो, वैदिक म्हणत होतो, त्या परंपरेतून विवेकानंदांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर शुद्ध स्वरूपातला हिंदू धर्म जर तुम्हाला बघायचा असेल तर तो बुद्ध धर्मामध्ये आहे. त्यामुळे गौतम बुद्धांनी जी प्रिन्सिपल्स मांडली त्यामध्ये प्रामुख्यानं चातुर्वर्ण त्यांनी नाकारलेला आहे, मूर्तीपूजा नाकारलेली आहे, स्वर्ग नरक ह्या कल्पना नाकारलेत आणि ते अत्यंत व्यवहारवादी राहून त्यांनी हा उपदेश केलेला आहे. आता गौतम बुद्धांचा जन्मकाळ आणि त्यानंतर गौतम बुद्धांच्या आईचं होणारं निधन मायादेवीचं आणि तिने मग आपला हा छोटासा मुलगा, छोटंसं बाळ तिने आपल्या बहिणीकडे दिलेलं आहे आणि ती गौतमी, त्या गौतमीने बुद्धांचा सांभाळ केला म्हणून त्यांना गौतम बुद्ध असंही म्हणतात. पुढं असं होतं की मातृसुखाला जरी पारखे झाले असले तरी त्यांना राजघराण्याच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे तारुण्यामध्ये सगळी त्यांनी वेगवेगळी युद्ध कौशल्य आत्मसात केलेली आहे. त्यांच्या योग्य वेळेला त्यांचा विवाहही झालेला आहे आणि
त्या दरम्यान त्यांनी जवळजवळ 7 ते 8 वर्ष राजा शुद्धोधन बरोबर बसून राज्यकारभार चालवलेला आहे. हे एक मिथक आहे बुद्धांच्या नावावर खपवलेलं, की बुद्धांना वडिलांनी त्याला त्यांच्याबद्दल भाकीत जे केलेलं होतं की हा चक्रवर्ती होईल म्हणून किंवा संन्यासी होईल, त्यावेळेला त्या भीतीपोटी त्यांनी मुलाला कोंडून ठेवलं, राजवाड्याबाहेरही सोडलं नाही. असं काही तरुण मुलाच्या बद्दल संभवत नाही. गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये त्यांनी मुक्तपणे राज्यामध्ये विहार केलेला आहे, वडिलांच्या बरोबर न्यायदान केलेलं आहे. त्यांनी अनेकांचा आजारपण बघितले, मृत्यू बघितलेले आहेत, म्हातारपण बघितलेलं आहे. आणि हे काही लपून राहणाऱ्या गोष्टी नसतात. त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्या पत्नीबरोबर सुद्धा सामाजिक आणि व्यक्तिगत दुःखाबद्दलच्या चर्चा केल्या असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला असेल संन्यस्त व्हायचा. कारण त्यावेळेला रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सुद्धा कोली आणि शाक्य दोन्ही जमातीमध्ये सुद्धा आता जशी पाणी वाटपावरून भांडणं होतात तशीच त्यावेळेला सुद्धा होत होती, ती विकोपालाही जायची. आणि या सगळ्यामध्ये बुद्धांच्या असं लक्षात आलं की आपल्या समाजातलं दारिद्र्य, दुःख ही अशीच राहणार का वर्षानुवर्ष? ह्यावर काही उपाय नाही का? म्हणजे जसं विवेकानंद कन्याकुमारीच्या रॉकवर बसून सगळ्या भारत देशाचं परिभ्रमण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हे सारखं येत होतं की माझ्या देशामधलं लोकांचं दारिद्र्य कसं जाईल, दुःख कसं निवारण होईल. हेच जवळजवळ गौतम बुद्धांचं तीव्रतेने जाणवायला लागलं. आणि त्यांना त्यावेळेला उपलब्ध असणारा मार्ग म्हणजे जैन परंपरेमध्ये हा जो शरीर क्लेशाचा भाग होता, त्यांना असं वाटलं की शरीर क्लेश दिल्यामुळं कदाचित आपल्याला मार्ग सापडेल. म्हणून ते घरात सगळ्या राजवैभवाचा त्याग करून आपल्या पत्नीचा, प्रिय पुत्राचा, नवजात राहुलचा हा सगळी बंधनं तोडून ते बाहेर पडलेले आहे. ज्यावेळी ते राजगृहामध्ये येतात संन्यस्त वृत्तीने, त्यावेळेला राजा बिंबिसारला ते म्हणजे दिसतात, आढळतात, आपल्या राज्यामध्ये आलेला आहे. आणि चौकशी करताना त्यांना कळतं की या मगध सम्राटाला कळतं की शेजारच्या आपल्या शुद्धोधन राजाचा हा ज्येष्ठ पुत्र, राजपुत्र, एकमेव पुत्र आहे सिद्धार्थ. त्यावेळेला बिंबिसार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात. हे तुझं वय नव्हे संन्यास घ्यायचं, तू जा. आणि जर तू वडिलांच्या बरोबर मतभेदानं जर तू बाहेर पडला असेल तर तुझं मला युद्ध कौशल्य, तुझं न्याय निष्ठुरता मला पूर्ण माहिती आहे. तुला मी माझं अर्ध साम्राज्य देतो, तू इथं राज्य कर. परंतु गौतम बुद्ध त्यांना आपला मूळ लाईफ मिशन, जीवनाचं ध्येय समजून सांगतात. आणि मग बिंबिसार राजा म्हणतो की सिद्धार्थ, ज्या वेळेला तुला ज्ञानप्राप्ती होईल, तुला यावरचं सोल्युशन मिळेल, त्यावेळी सर्वप्रथम तू माझ्या राज्यामध्ये येऊन मला उपदेश करायला हवास. असं सांगितल्यानंतर गौतम बुद्धांच्या लक्षात येतं की पुन्हा मायेचे पाश दृढ होत निघालेले आहेत, त्याच्यापेक्षा आपण इथून दूर जाऊया. मग ते दूर जातात आणि निरंजन नदीच्या काठाला उरुवेला जो भाग आहे, त्या उरुवेला भागामध्ये ते तिथं उतरतात, थांबतात आणि त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या सुरू करतात. त्यावेळी त्यांच्या भोवती 5 ब्राह्मण पुत्र जवळ येतात आणि त्यांना असं लक्षात येतं त्या ब्राह्मण पुत्रांना की हा आपल्याहीपेक्षा अतिशय कडक दर्जाची तपस्या करायला लागला आहे. त्यांनी अन्न त्याग केलेला असतो, उपवास सुरू असतात. बुद्धांचं वर्णन आहे त्यावेळचं की ते इतके कृश होतात की त्यांचं पोट पाठीला चिकटलेलं असतं, त्यांचे डोळे पाण्यामध्ये नक्षत्रांचं प्रतिबिंब पडतं, इतके खोल गेलेले असतात. त्यांचं केसाला हात जर लावला तर केसाचा पुंजका हातामध्ये येत असतो, इतकं अवस्थेमध्ये ते असतात. निरंजना नदीच्या काठाला स्नानाला उतरले तर त्यांचा लाकडाचा ओंडका व्हावा तसे ते खूप अंतरापर्यंत वाहत जातात. एखाद्या वेळेस त्यांची वस्त्र सगळी जीर्ण झालेली असतात, जवळ स्मशानभूमी असते, प्रेतावर झाकलेलं एखादं वस्त्र जर एखाद्या काटेरी झुडपामध्ये अडकलं असेल तर ते काढून घेतात आणि ते पांघरतात. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये हे सगळं होत असतं बुद्धांचं. आणि यामध्ये त्यांची तपश्चर्या इतकी दिवसेदिवस कडक होत जाते की मग एक दिवस असं होतं की त्या उरुवेलाचा जो सेनापती असतो त्याची मुलगी सुजाता म्हणून असते, ती सुजाता नवस बोलते वनदेवतेला, मला पुत्रप्राप्ती झाली तर तुला सोन्याच्या वाटीतून
खीर मी अर्पण करेन. आणि ही नवस बोललेला असतो. एक दिवस तिला पुत्रप्राप्ती होते आणि त्यानंतर ती दासीला सांगते की वनामध्ये जाऊन तुला वनदेवता दिसते का बघ. आणि ती येते. एका पिंपळ वृक्षाखाली एक तेजपुंज असं व्यक्ती बसलेली असते आणि ह्या दासीला वाटतं की वनदेवता आहे. ती पळत पळत येऊन सुजाताला सांगते तुझा नवस आता पूर्ण होतोय, वनदेवता प्रगट झाली आहे, चल. सुजाता ती गडबडीने सगळा प्रसाद घेऊन येते. तिथं खूप वेळ थांबते. ज्यावेळी बुद्धांचे नेत्र उघडतात त्यावेळेला तिला वाटतं की वनदेवता आता जागृत झालेली आहे. ती आपला प्रसाद तिला खायला देते. बुद्ध थोडा घेतात आणि मग बुद्धांच्या मध्ये जरा पाणी प्यायल्यानंतर तरतरी येते. मग ते विचारतात की मुली तू का आलीस, तू कोण आहेस. तर ती म्हणते की मी असा असा नवस बोलला होता. त्यावेळी बुद्ध सांगतात की मी कोणी देवता नाही, मी माणूसच आहे. देवता तू समजत असेल तर ते चुकीचं आहे. मग थोड्या वेळाने तिला संपूर्ण बुद्धांचा परिचय होतो सुजाताला आणि त्यांच्याबद्दल एक प्रकारची भक्ती तिच्या मनामध्ये निर्माण होते. इकडे हे सगळं होण्या अगोदर आदल्या दिवशी गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये एक घटना घडलेली असते की एका शेताच्या बांधावरून लोकगीत गात काही स्त्रिया जात असतात. त्या लोकगीताचा अर्थ असा असतो की तू सतारीची तार इतकी ताणवू नकोस की ती तुटेल आणि इतकी लूजही ठेवू नकोस, ढिली ठेवू नकोस की त्यातून आवाजच येणार नाही, मध्यम गतीने जा. हा संदेश बुद्धांना वाटल्यानंतर बुद्धांच्या लक्षात येतं की आपल्या जीवनाला हा दिलेला आतला आदेश आहे. त्यामुळं त्यांनी सुजाताची खीर स्वीकारलेली असते. पण त्याचा गैरसमज असा होतो की जे 5 ब्राह्मण त्यांच्याबरोबरचे सहकारी असतात त्यांचा गैरसमज होतो की आता भ्रष्ट झाला. एका तरुण मुलीबरोबर तो बोलत बसला. त्यानंतर पुढं तो गावामध्ये स्वतःहून भिक्षेला पूर्वीप्रमाणे जायला लागला. असं समजून ते हा भ्रष्ट झालाय म्हणून सोडून सारनाथला मृगवन म्हणतो त्यावेळेचं वाराणसीजवळ तिकडेही 5 लोक निघून जातात. आता गौतम बुद्धांना पुढं असं होतं की त्यानंतर ही एका पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती होते. अज्ञानाच्या गाठी सुटत जातात आणि त्यांना एक जीवनाचं खरंखुरं दर्शन होतं. त्यावरचं सोल्युशन त्यांना मिळतं आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये, बुद्धीमध्ये आणि पूर्ण त्यांच्या वाणीमध्ये फरक पडलेला आहे. मग मोठ्या कष्टाने सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांना असं वाटतं की आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान आता कुणाला सांगावं. मग ते ठरवतात की पहिलं आपण आपल्याबरोबरच्या 5 सहकाऱ्यांना सांगावं. म्हणून ते हळूहळू चालत बुद्धगयेपासून 600 किलोमीटरवर असणाऱ्या मृगवनामध्ये येतात आणि मग या 5 मित्रांची भेट घेतात. त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये त्यांनी जे पहिलं प्रवचन तिथं सारनाथला दिलेलं आहे